तर पुढची बातमी आहे। ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी शरद पवार आज ठाण्यामध्ये आहेत वसंत डावखरे यांचा प्रचार करण्यासाठी। मात्र आपल्या प्रचाराच्या भाषणामध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना देखील टोला लगावलेला आहे, त्याचसोबत पंतप्रधानांना देखील टार्गेट केलं। प्रधानमंत्री आज त्यांचे सहकारी आहेत, त्यांना मला नम्रपणाने सांगायचं की तुम्ही या देशाचा इतिहास जरा लक्षात घ्या। ज्या देशावर 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं त्या देशामध्ये अहिंसेच्या मार्गानं गांधी नेहरूंच्या विचारानं स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्यासाठी सर्वस्व बलिदान करण्याच्या संबंधीची परंपरा ही काँग्रेसची होती। काँग्रेसने या देशाला स्वतंत्र केलं आणि म्हणून तो विचार संपुष्टात आणण्याच्या संबंधीची भूमिका तुम्ही घेतात। माझी खात्री की तुम्हाला अपयश आल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना आणि भाजपने आपले सगळे प्रतिनिधी कुठं गोव्याला पाठवायचं ठरवलं। गेले त्यांना माहिती नाही, पण असा काही कार्यक्रम आखलाय का? गेले आता खरं म्हणलं तर मला काही समजत नाही, भाजप शिवसेनेवाल्यांना काही झालं, त्यांनी पाठवायचं तर पाठवलं कुठं? गोव्याला। त्यांच्या लक्षात नाही कणकवली किती जवळ आहे। आणि पाठवायचं तर कणकवलीच्या जवळ पाठवायचं। तर कसली शिकार असली तर कणकवलीकर हा शिकार सोडत। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्यांच्या बैठकीमध्ये की जर पक्षाच्या पेक्षा वेगळी भूमिका तुम्ही घेतली तर तुमची राजकीय काय कारकीर्द संपुष्टात येईल। गंमत आहे, देवेंद्र फडणवीसांची भाषा सुधारली, त्यांच्यात एक आत्मविश्वास आलेला दिसतो, पण तो आत्मविश्वास चुकीने अशा ठिकाणी आलेला आहे की त्याच्यात यश मिळायची शक्यता नाही।